आप देख रहे हैं TN महाराष्ट्र न्यूज चॅनल। निसर्गापुढे ना धर्म टिकतो, ना जात टिकते, ना मीपणा टिकतो। धर्मापेक्षा माणुसकी मोठी असते असं काय म्हटलं जातं। याच मूर्तिमंत उदाहरण पुण्यातील एका विवाह सोहळ्यात पाहायला मिळालं। पुण्यात कवडे आणि गलांडे यांचा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात सुरू होता। मात्र मंगळवारी झालेल्या पावसानं या विवाह सोहळ्यावर पाणी फेरलं। हतबल झालेल्या मुलीच्या वडिलांना मात्र शेजारी एका मुस्लिम कुटुंबियांनी स्वतःच्या मुलाच्या रिसेप्शनचा मंडप उपलब्ध करून दिला। मंडपात शादी मुबारक आणि मंगलाष्टकाचे सूर ऐकू आले। यात संध्याकाळी जात धर्म भिंत हरली आणि माणुसकी जिंकलेली पाहायला मिळाली। पुण्यातील घोरपडीतील SRPFच्या अलंकार लॉनमध्ये कवडे आणि गलांडे कुटुंबियांचा विवाह सोहळा मंगळवारी संध्याकाळी रंगात आला होता। संस्कृती कवडे आणि नरेंद्र गलांडे दोघेही लग्नासाठी तयार झाले। आलिशान मंडप सजला होता। लेकीचं लग्न ग्रँड पद्धतीने करण्यासाठी चेतन कवडे सर्वतोपरी प्रयत्न करत होते। मात्र त्याच दिवशी पुण्यात मुसळधार पावसानं ग्रँड लग्नाचा मंडप आणि एकुलत्या एक लेकीच्या ग्रँड लग्नाच्या स्वप्नावर पाणी फेरलं। लग्नाचा मांडव जलमय झाला। पाहुणे, नातेवाईक आणि खुद्द नवरी आणि नवरदेव चिंब भिजले। लग्न थांबणार की काय या प्रश्नाने सर्वांनाच हतबल केलं होतं। हतबल असलेल्या बापासाठी अशा कठीण वेळी जात धर्म पाहता दुसऱ्या बापाने हात पुढे केला। भिजलेला मंडप आणि अकराळ विक्राळ झालेली स्थिती झाली होती। शेजारच्या एका दुसऱ्या मंडपात मोहसिन आणि माहीन यांचं रिसेप्शन सुरू होतं। हे पाहून वडिलांना थेट या मुस्लिम कुटुंबियांकडे जाऊन लेकीच्या लग्नात झालेली फजिती सांगितली। त्यावेळी मुस्लिम कुटुंबियांनी एका क्षणाचा विचार न करता थेट संस्कृती आणि नरेंद्र यांना घेऊन येण्यासाठी सांगितलं आणि आपल्या मुलाच्या रिसेप्शनचा हॉल लग्नासाठी वापरायला दिला। पावसामुळे स्वतःच्या समारंभात व्यत्यय येऊनही त्यांनी हिंदू भाडासाठी मंच मोकळा केला। आपला कार्यक्रम थांबवला आणि संस्कृती आणि नरेंद्र यांच्या लग्नाची मंगलाष्टक सुरू करायला सांगितलं। संस्कृती आणि नरेंद्र यांचा विवाह त्या हॉलमध्ये पार पडला। सोहळा पूर्ण होताच काझी कुटुंबियांचा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला। एकाच मंचावर दोन वेगवेगळ्या धर्मातील विवाह पार पडणं ही केवळ योगायोगाची नव्हे तर ऐक्याची जिवंत मिसाल ठरली।